आमच्या विरारमध्ये राडा होत चालला आहे हळूहळू. कारण का स्टारबक्स येत आहे तर ते पण ओपन झाले. डॉमिनोज, मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग, पिझ्झा हट, सबवे. काय विरारचा नाद करू नका पहिलेच. तर गाईज मी चाललो आहे पिझ्झा हट आणि डॉमिनोजमध्ये. का तर गाईज मला बघायचं 100 रुपीजच्या आतमध्ये या दोघ्या आउटलेटमधून कोण बेस्ट पिझ्झा देतो दाखवतो. तर गाईज चला लवकर, मला खूप भूक लागली आहे, मी खूप खादाड आहे. तर गाइस चलो 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 चलो, अभी बरोबर आहे भाई, कट मत करना इसको, पहिले बात करो. चलो गाइस, बाय बाय. चुपचाप तोंड घेऊन पोचलो पिझ्झा हटला. आपण पहिले कस्टमर होते पण ताईने काही डिस्काउंट दिला नाही, पण ठीक आहे चलो चलेगा. मग काय बाई, मस्त दिला ऑर्डर. 79चा पिझ्झा आहे, अंडर 100च्या आतमध्ये त्यांच्याकडे एकच पिझ्झा आहे 79चा. ओनियन, क्लासिक ओनियन नाव आहे या पिझ्झाचं. मग काय बाई, हे कटर होता का चम्मच होता देव जाणे. मग घेतला पहिला बाईट, हा बेस्ट टेस्ट, सर्विस एक नंबर म्हणजे एक नंबर, 10 on 10. नादच नाही भाई, एक नंबर भाई. आणि प्रेझेंटेशन पण आईच्या गावात चुम्मेश्वरी. मग काय खाऊन पोचलो डॉमिनोज. हा डॉमिनोज तुला वाकड्या होतं काय माहिती नाही, पण काय झालं तर तुम्ही ऐका भाई नक्की. काय झाले आम्ही डॉमिनोजमध्ये आणि एवढं गरम होतं नाही ते. आणि खरंच बोलू, एक्सपिरियन्स खूप घाण होता, म्हणजे घाण आहे आतापर्यंत. अजून पिझ्झा आला नाही आमचा. खरं तर पिझ्झा होता 69चा, त्यांच्याकडे नॉर्मल बेस अवेलेबल नाही, तर त्यांचा पॅन बेस GST ॲड होऊन 104 रुपये होतो. हायजीन बिल्डिंगच्या आईच्या गावात पुन्हा बंबूज लावून ठेवल्या. अजून टेस्ट बघू आता. ओव्हरऑल मला तर आतापर्यंत ना हेच आवडलं पिझ्झा हट. सर्विस पण एक नंबर होती, टेस्ट पण एक नंबर होता, आणि एवढ्या कमी पैशात एवढं मस्त टेस्ट. मान लिया भाई, पिझ्झा हट को मान लिया. इथे आला माझा पिझ्झा 103 रुपये गेले, पण डॉमिनोजमध्ये असं होऊ शकतं मला माहीतच नव्हतं. तुम्ही बघा ते पुढे काय झालं. ते बाहेर पायी आली इथून, बोलते 31 दे, घेऊन गेली आईच्या गावात. पैसा हम देणे का, आपण काय. तर बघितलात काय झालं, सोडा दाणे पेली काय खाणेवाले का नाम. तर हा होता 103 रुपयाचा. मला अजिबात वर्थित नाही वाटला बाई, कायच नाही, म्हणजे मजाच नाही आली. नुसतं चीज लागत होतं. नाही भाई, पिझ्झा जिंग्या बाई.